नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ, आजची बातमी अतिशय महत्त्वाची आहे बघा। सर्वांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे। तर बातमी काय आहे बघा, जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात आलेली आहे। प्रामुख्याने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जाहिरात काय आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मोठ्या पद्धतीने ही सरळ सेवेच्या मार्फत होणारी खूप मोठी भरती आहे आणि सुरुवातीला मी सांगू इच्छिते, मोबाईलद्वारे देखील तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे। जेणेकरून मोबाईल जो आहे तुमचा आडवा धरून तुम्हाला या पद्धतीने आपलं स्वतःचं फॉर्म या ठिकाणी भरता येतो। हे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायचं आहे। प्रामुख्याने ऑनलाईन अर्ज सादर करण्याचं जो वेळापत्रक आहे तेही या ठिकाणी या जाहिरातीमध्ये तपशिलामध्ये देण्यात आलेला आहे। सर्वांना या ठिकाणी माहित होणं गरजेचं आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो वेळ आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा जो दिनांक आहे तो आहे 5/8/2023, म्हणजेच आजच्या दिवसापासून प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने अर्जाला सुरुवात होणार आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे, ज्याला आपण शेवटची तारीख म्हणतो, तो शेवटचा तारीख आहे बघा 25/8/2023। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम मुदत आहे तोही 25/8/2023 आहे। आणि परीक्षेसाठी जो ऑनलाईन प्रवेशपत्र आपल्याला उपलब्ध होणार आहे, त्या उपलब्ध होण्याचा जो दिनांक आहे तो आहे प्रामुख्याने परीक्षेच्या आधी 7 दिवसा अगोदर तुम्हाला त्यांच्या साईटवरती परीक्षेसाठी जो ऑनलाईन प्रवेशपत्र आहे ते या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। अशा पद्धतीने परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल आणि परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेपूर्वी 7 दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल। त्यासाठीची स्वतंत्र लिंक प्रामुख्याने या वेबसाईटवरती, या सोलापूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर प्रामुख्याने या पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळ सेवेची रिक्त पदे कोणकोणती आहेत बघा। संवर्ग आणि पदसंख्या आपल्याला या ठिकाणी या जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे बघा। प्रामुख्याने आरोग्य सेवक पुरुष 40% पदसंख्या आहेत, एकूणच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 33 इतके पदसंख्या आहे। त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी याच्यासाठी बघा 64 पदसंख्या आहेत। त्यानंतर आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला यांच्यासाठी पदसंख्या आहे बघा 300। त्यानंतर औषध निर्माण अधिकारी यांच्यासाठी पदसंख्या आहे बघा 19। त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवकासाठी एकूण पदसंख्या आहेत बघा 74। त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा याच्यासाठी या सहवर्गासाठी पदसंख्या आहेत बघा एकूण 34। त्यानंतर कनिष्ठ आरेख याही सहवर्गासाठी आहेत बघा, एकूणच 2 पदसंख्या आहेत। त्यानंतर कनिष्ठ यांत्रिकी याच्यासाठी पदसंख्या आहे 1। त्यानंतर कनिष्ठ लेखा अधिकारी या संवर्गासाठी बघा एकूण पदसंख्या 1 आहे। त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक या संवर्गासाठी एकूण पदसंख्या 31 इतके आहेत। त्यानंतर मुख्य सेविका, ज्याला आपण पर्यवेक्षिका असे म्हणतो, या संवर्गासाठी प्रामुख्याने 6 पदसंख्या आहेत। त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक या संवर्गासाठी बघा एकूणच 30 पदसंख्या आहेत। त्यानंतर लघु लेखक निम्न श्रेणी या संवर्गासाठी पदसंख्या आहेत बघा 1 इतकं पदसंख्या आहे। त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक याच्यासाठी पदसंख्या आहेत बघा 5। त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा या संवर्गासाठी बघा एकूण 4 पदसंख्या आहेत। त्यानंतर विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी 2 या संवर्गासाठी पदसंख्या आहेत बघा 7 इतक्या पदसंख्या आहेत। त्यानंतर शेवटचा आहे संवर्ग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, बांधकाम, लघु पाटबंधारे याच्यासाठी या संवर्गासाठी पदसंख्या आहेत एकूण 62। अशा पद्धतीने एकूणच पदभरतीसाठी घोषित केलेली जी संवर्गनिहाय सरळ सेवेची रिक्त पदे आहेत ते फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी 774 इतके एकूण सरळ सेवेची रिक्त पदे भरावयाची आहेत। एकूणच सर्व जिल्ह्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे। आपापल्या जिल्ह्यानुसार किती एकूण पदसंख्या व संवर्गासाठी किती पदसंख्या आहेत ते या ठिकाणी तुम्ही पीडीएफच्या माध्यमातून पाहू शकता। या ठिकाणी नमुना म्हणून आपण फक्त सोलापूर जिल्ह्याचे या ठिकाणी पाहत आहोत। आपापल्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी रिक्त पदे आपण दुसऱ्या पीडीएफच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहूया
पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता काय असणार आहे? सर्वसामान्यपणे सर्वच विद्यार्थ्यांना म्हणजे सर्व जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना त्या पदानुसार कोणकोणते शैक्षणिक अनुभव लागणार आहे, शैक्षणिक अर्हता कोणकोणती लागणार आहे ते या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं आहे आणि आपण या ठिकाणी ते पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेने भरावयाची जी पदाची शैक्षणिक अर्हता आहे ती या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. बघा जाहिरातीमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बघा आरोग्य सेवक पुरुष 40% या पदासाठी बघा शैक्षणिक अनुभव काय लागणार आहे. विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर 3 संगीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. हे आहे शैक्षणिक अनुभव आरोग्य सेवक पुरुष 40% या पदासाठी. त्यानंतर बघा आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्यासाठी शैक्षणिक अनुभव काय आहे. बघा विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसाचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल. या ठिकाणी नमूद करून घ्या. जे हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसाचा अनुभव आहे त्या धारकांना प्रामुख्याने या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. बघा ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर 3 संगीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यानंतर पुढचं पद आहे बघा आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिला या पदासाठी शैक्षणिक अनुभव काय आहे. बघा ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रासाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील अशांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर औषध निर्माण अधिकारी या पदासाठी शैक्षणिक अनुभव बघा औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा पुढचं पद आहे बघा कंत्राटी ग्रामसेवक याच्यासाठी अनुभव बघा या पदासाठी शैक्षणिक अनुभव काय असणार आहे. किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% गुणासह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका 3 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा शासन मान्य संस्थेची समाज कल्याणाची पदवी BSW किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती. संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. त्यानंतर पुढचं पद आहे बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठा या पदासाठी शैक्षणिक अनुभव काय असणार आहे. बघा स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका 3 वर्षाचा पाठ्यक्रम किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार यांना या ठिकाणी प्राधान्य देणार आहे. त्यानंतर पुढचा पद आहे बघा कनिष्ठ आरेखक या पदासाठी प्रामुख्याने काय शैक्षणिक अनुभव असणार आहे. बघा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण झालेले असतील किंवा त्या तुल्य अर्हता धारण करीत आतील आणि ज्यांनी शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखाचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असेल अशा उमेदवारांना या ठिकाणी या पदासाठी प्रामुख्याने अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर बघा कनिष्ठ यांत्रिकी या पदासाठी शैक्षणिक अनुभव काय लागणार आहे. बघा ज्यांनी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील अल्प मुदतीचा पाठ्यक्रम पूर्ण केला असेल किंवा जे समतुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार आणि रूळ मार्ग किंवा वाफेवर किंवा तेलावर चालणारे रोड रोलर दुरुस्त करणे इत्यादींची कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना प्रामुख्याने कनिष्ठ यांत्रिकी म्हणून यासाठी आपल्याला या ठिकाणी हे फॉर्म भरता येणार आहे.
त्यानंतर पुढचा पद बघा, कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यासाठी काय अनुभव असणार आहे बघा, शैक्षणिक. ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय, व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधूनच नामनिर्देशाद्वारे नेमणूक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम व द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्यांना अधिक पसंती दिली जाईल. किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारापासून नामनिर्देशाद्वारे नेमणूक करण्यात येईल. या बाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधिकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्या अधिक पसंती दिली जाणार आहे. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पद आहे बघा, कनिष्ठ सहाय्यक. या पदासाठी काय शैक्षणिक अनुभव लागणार आहे या ठिकाणी पहा. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एकंदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनिटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा मराठी टंकलेखनामध्ये 50% गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील अशा उमेदवारांना या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे. परंतु असे की इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखन आवश्यक राहील. परंतु उक्त 2 भाषापैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्त केलेले उमेदवार नियुक्त केलेल्या तारखेपासून 2 वर्षाच्या कालावधीत इंग्रजी भाषेतील दर मिनिटास 40 शब्दाहून कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळवतील असे उमेदवारांना प्रामुख्याने कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी प्रामुख्याने अर्ज करता येतो. त्यानंतर आहे मुख्य सेविका अर्थातच पर्यवेक्षिका. या पदासाठी काय शैक्षणिक अनुभव असणार आहे बघा. ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा ग्रहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे. तसेच महिला व बालविकास विभागाकडील शासन अधिसूचना दिनांक 4 जून 2021 नुसार ज्यांनी पदवी धारण केली असेल असे उमेदवारांना प्रामुख्याने मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हणून या ठिकाणी हे फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकासाठी काय अनुभव आहे बघा शैक्षणिक. 2 असंविधिक विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती किंवा पशुधन पर्यवेक्षक पशुधन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी श्रेणी याबाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती त्यावेळेच्या मुंबई राज्याने चालवलेल्या अभ्यासक्रमासह पशुवैद्यकीय पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम 2 पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधिक कृषी विद्यापीठे यांनी चालवलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम तसेच 3 पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी चालवलेल्या पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन शास्त्रामधील 2 वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम आणि 4 खालील संस्थांनी चालवलेल्या पशुवैद्यकीय शास्त्र विषयासह दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका यामधील 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम 1 महाराष्ट्र तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ किंवा 2 राज्यातील विविध संविधिक कृषी विद्यापीठे किंवा 5वा आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालवण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण माहिती तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे अशा शैक्षणिक अनुभव असणाऱ्यांना पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी प्रामुख्याने अर्ज करता येणार आहे. त्यानंतर लघुलेखक निश्रे या पदासाठी बघा प्रामुख्याने महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 सन 1965 चा महाराष्ट्र अधिनियम 41 या अन्वये स्थापन केलेल्या विभागीय मंडळ
मंडळाने शिक्षणाच्या माध्यमिक टप्प्याचा अखेर घेतलेली माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी तुल्य परीक्षा उत्तीर्ण असतील असे उमेदवार आणि तसेच आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य सोलापूर यांनी दिलेले किंवा या नियमाचे प्रयोजनार्थ शासनाकडून प्रामुख्याने विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले इंग्रजी किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 100 श/प्रति मिनिटापेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श/प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श/प्रति मिनिटापेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे। परंतु महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखन व मराठी लघुलेखन आवश्यक राहील। त्यानंतर पुढचं पद आहे बघा प्रामुख्याने वरिष्ठ सहाय्यक। या पदासाठी शैक्षणिक अनुभव काय आहे बघा, संविधिमान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार यांच्यासाठी वरिष्ठ सहाय्यक याच्यासाठी तुम्हाला जाहिरात हे अर्ज करता येणार आहे। त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखापरीक्षक या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अनुभव काय लागणार आहे बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील याबाबत लेखाशास्त्र किंवा लेखापरीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात 3 वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधीपर्यंत लेखाविषयक कामाचा पदवीनंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाणार आहे। त्यानंतर पुढचं पद आहे बघा विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी 2 या पदासाठी शैक्षणिक अनुभव काय लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची ज्याला आपण BA BCom BSc ही पदवी किमान 50% गुणासह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची BEd अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणासह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता दिलेला किमान 3 वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। त्यानंतर पुढचं पद आहे बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम लघु पाटबंधारे याच्यासाठी शैक्षणिक अनुभव आहे बघा, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा 1 वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार संविधिमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या 1 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2 आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन वास्तुशास्त्रीय आरेखक किंवा 3 कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक किंवा 4 आरेखक म्हणजे स्थापत्य हा 2 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 5 सैनिक सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदविका पदवी पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील असे उमेदवार प्रामुख्याने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम लघु पाटबंधारे या पदासाठी या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे। अशा पद्धतीने कोणकोणते पद आहेत त्या पदासाठी शैक्षणिक अर्हता व अनुभव काय असणार आहे याचा तपशील या ठिकाणी आपण पाहिलेलो आहोत। या ठिकाणी सर्वच पद पुन्हा एकदा या ठिकाणी डिस्प्ले करण्यात आलेला आहे। पदाचं नाव काय आहे आणि वेतन श्रेणी किती आहे, कितपत वेतन श्रेणी मिळणार आहे याची हे या ठिकाणी या जाहिरातीमध्ये यादी देण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणकोणत्या पदासाठी किती वेतन श्रेणी आहे हे या ठिकाणी पहा। त्यानंतर बघा प्रामुख्याने या कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे ज्याला आपण प्रमाणपत्रे म्हणतो ते प्रमाणपत्र सादर करणे, कोणकोणते प्रमाणपत्र आहेत बघा शैक्षणिक कागदपत्रे स्क्रीनशॉट घ्या। या ठिकाणी बघा कागदपत्रांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सगळं काही यादी या ठिकाणी वाचणं शक्य नाही त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कागदपत्र पडताळणी वेळेत विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे, कोणकोणती कागदपत्रे आहेत बघा प्रामुख्याने या ठिकाणी पहा। त्यानंतर सवर्ग आणि पदसंख्या मगाशी सांगितल्याप्रमाणे एकूण सवर्ग आहेत 17 सवर्ग आहेत। पदसंख्या मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलेली आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी पदसंख्या आहेत त्यामुळे हा फक्त नमुना म्हणून आपण सोलापूर जिल्ह्यासाठी पदसंख्या पाहिलेलो आहोत। या ठिकाणी तुमच्या समोर हे आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे झडपीची म्हणजे जिल्हा परिषद भरती खूप मोठी भरती आहे, या भरतीच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा। आपापल्या जिल्ह्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती सवर्गानुसार किती पदसंख्या आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहून अशा पद्धतीने मोबाईल तुमचा आडवा धरून तुम्ही व्यवस्थितरित्या घरी देखील
घर बसल्या देखील तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने हे फॉर्म भरू शकता. अन्य कोणत्याही ठिकाणी तुम्हाला जाण्याची देखील गरज नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की मोबाईल जो आहे ते तुमचं वर्टिकल न धरता हॉरिझॉन्टल धरायचं आहे आणि हॉरिझॉन्टल धरून तुम्ही त्या ठिकाणी हे फॉर्म भरू शकता. अशा पद्धतीने हे जिल्हा परिषदची प्रामुख्याने अंतर्गत गट क मधील सरळ सेवेची खूप मोठी रिक्त पदे भरण्यासाठीची खूप मोठी जाहिरात आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठी संधी आहे. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आणि जिल्हा परिषदच्या ज्या झडपीच्या ज्या आता जागा निघालेल्या आहेत त्या भरतीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ म्हणजे प्रश्नसंचाचे व्हिडिओ देखील आम्ही आता लवकरच सुरू करणार आहे आमच्या चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.